भाऊ, दाखवायचं वेगळं आणि खायचं वेगळं. धंदे बंद करा. तुझ्या काय बापाच्या खिशातनं देतो का एकनाथ शिंदे तू? आमचे पैसे आहेत, आमचे जीएसटीचे पैसे आहेत, त्यामुळे माच करायचा नाही. आम्ही वामनाची अवलाद आहात, पण आम्ही बळीराजाची अवलाद आहोत. तिसरं पान आमच्या डोक्यावरती ठेवू देणार नाहीत. हे तुम्ही अदानी आणि अंबानीचे नौकर आहात, इथल्या शेतकऱ्यांचे कैवारी नाहीत, हे आमच्या लक्षात आलेलं आहे. अरे फसवणूक, तू या महाराष्ट्रामधल्या बहुजनांच्या लढाईमध्ये माती कालवली आणि आता तू गृहमंत्री म्हणून आहे. तुझी लालकी नाही आणि म्हणून तुला आम्ही थेट नागपूरमध्ये पाठवणार आहोत. हे शिंदे मिंदेचं सरकार, पवार आणि फडणवीसचं सरकार हे गुजरातचा वसा वाहणारं सरकार आहे. त्यांना वेळीच थांबवा आणि महाराष्ट्र धर्म जागवा. या पाचोऱ्यामध्ये आरो तात्यांनी आपला स्वतःचा वसा ज्या पांडू हवालदाराला दिला, त्यानं गद्दारी केली शिवसेनेबरोबर आणि या शिवसेनेबरोबर गद्दारी करत त्यानं आपल्या काकाच्या याच्यामध्ये सुद्धा खुपसलाय धरा आणि माझी बहीण वाघीण बनून, शेरनी बनून उभी राहिली आहे. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सांगते, घाबरू नका, पाचोऱ्यामधून विजय आपला आहे. मशाल पेटणार म्हणजे पेटणार, हे माझी बहीण सांगते आहे. अरे किशोर आप्पा, तुला आप्पा म्हणायची बी आम्हाला आता लाज वाटते. काय केलं? भ्रष्टाचारानं माज गेला सगळा. दुसरा आम्हाला माहिती आहे, दिलीप ओंकार पाटील, तुम्ही कोणाचे पैसे घेऊन निवडणूक लढता आहेत हे आम्हाला कळलेलं आहे. आणि म्हणून आता अर्धे तुम्ही आणि अर्धे आम्ही होऊ देणार नाहीत. ही गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवली पाहिजे. अमोलला पण सांगायला लागेल आपल्याला, भाऊ, दाखवायचं वेगळं आणि खायचं वेगळं. धंदे बंद करा. आता ही पाचोऱ्याची जनता तुम्हाला भुलणार नाही. इथं माझ्या या बहिणी बसलेल्या आहेत. माझ्या बहिणींना माहिती आहे, एका बाजूला तेलाचं किंमत 100 रुपयावरनं 125 रुपये करायची, दुसऱ्या बाजूला गॅसचा भाव 400 रुपयावरनं 1200 रुपयावरती न्यायचा आणि आम्हाला 1500 रुपयाच्या टिकल्या देऊन म्हणायचं आम्ही लाडक्या बहिणी. तुझ्या काय बापाच्या खिशातनं देतो का एकनाथ शिंदे तू? आमचे पैसे आहेत, आमचे जीएसटीचे पैसे आहेत, त्यामुळे माच करायचा नाही. अरे भाजपवाल्यांना प्रश्न आहे माझा, 16 राज्यांमध्ये तुमचं सरकार आहे, महाराष्ट्रात मध्ये 1500 रुपये का देतात? कारण या जनतेनं लोकसभेमध्ये तुम्हाला धूळ चारली आणि तुम्हाला माती चाटायला लावली, म्हणून तुम्ही करतायत. ही भाजप बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर मोठी झाली आणि आता जर आम्हाला जमिनीमध्ये गाडत असाल तर तुम्ही वामनाची अवलाद आहात, पण आम्ही बळीराजाची अवलाद आहोत. तिसरं पान आमच्या डोक्यावरती ठेवू देणार नाहीत, हे सांगायला आलेलो आहोत. बहिणींनो, एक लक्षात ठेवा, आपलं सरकार येईल, आपण 2000 रुपये तुम्हाला बहिणींना देणार आहोत. घाबरण्याचं कारण नाही. आणि म्हणून आणि रोज 500 रुपये आपण सिलेंडर करणार आहोत. कर्नाटकात केलं, तेलंगणात केलं, जिथं जिथं आमचं राज्य आहे तिथं तिथं करून दाखवलं. आम्ही शब्द देतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा, फुले शाहू आंबेडकरांचा. ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा. आणि म्हणून भावांनो, तुम्हाला सांगू इच्छिते, शेतकऱ्यांच्या शेतीमालामध्ये भाव नाही. सोयाबीन आमचं बाजारात आलं कारण तो अदानीसाठी कुठून सोयाबीन आणि तेल आणतो आणि आमचा सोयाबीनचा भाव पाडतो. मला आजही आठवतं, कपास आमच्या घरामध्ये आहे. मी एकदा अंजनवीर नावाच्या गावाला गेली. तो मुलगा मला म्हणाला, ताई तुम्ही ओसरीमध्ये बसू नका, तर म्हणे कापूस इंजेक्शन मारतं. म्हटलं का रे बाबा? तर म्हणे भाव नाही. अरे हा गिरीश महाजन जेव्हा 2013 साली उपोषणाला बसला होता, खरा खोटा त्यालाच माहिती, पण 10,000 भाव मागत होता. आता कुठे गेला? हे प्रश्न आपल्याला विचारावे लागतील आणि हे त्यांना सांगावं लागेल की अशा पद्धतीनं इथला शेतकरी खपवून घेणार नाही. 18% जीएसटी आमच्या खताला, 18%
जीएसटी आमच्या बियाणाला आणि सोन्या चांदीला 2% जीआनी तुम्ही अदानी आणि अंबानीचे नौकर आहात. इथल्या शेतकऱ्यांचे कैवारी नाहीत हे आमच्या लक्षात आलेलं आहे. आणि म्हणून आम्ही तो वारसा सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचा. अरे आमच्या इथं पाटलानं त्या एका पोरीवरती बलात्कार केला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये. शिवाजी महाराजांनी सांगितलं याला मारून नाही टाकायचं, याचे हात पाय कलम करायचे आणि याला शिक्षा करायची. बदलापूरमध्ये बलात्कार होतो, तुम्ही आपटे नावाच्या माणसाला वाचवतात. अरे फसवणूक, तू या महाराष्ट्रामधल्या बहुजनांच्या लढाईमध्ये माती कालवली आणि आता तू गृहमंत्री म्हणून आहे, तुझी लालकी नाही आणि म्हणून तुला आम्ही थेट नागपूरमध्ये पाठवणार आहोत आणि त्याच्यासाठी वैशाली ताईला निवडून देणार. भावांनो आणि बहिणींनो, शेवटी एवढंच सांगते, लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा याच बीजेपी शिवसेना म्हणजे शिंदेची मिंदेची जी सेना आहे आणि अजित पवार जो गुलाबी कोट घालून फिरून राहिला आहे त्याच्या यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडला. रायगडावरती पुतळा 67 वर्षापासून उभा आहे. जर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची औलाद असू तर किशोर पाटलाला कधीच मतदान करणार नाही. बेईमानच लोक त्याला मतदान करतील, हे गोष्ट लक्षात ठेवा. आम्ही जर महात्मा फुलेची औलाद असू, तो भाजपचा कोश्यारी म्हणतो 13व्या वर्षी फुलेंनी लग्न केलं आणि काय केलं, हरामखोर तुला लाज वाटली पाहिजे. शेतकऱ्यांचा सोडली नारा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पहिल्यांदा समाधी शोधून काढणारा आमचा महात्मा फुले यांच्याबद्दल आम्हाला प्रचंड अभिमान आहे. आणि म्हणून तुम्ही माळी असाल तर तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही या मिंदे सेनेला वोट देणार तर तुम्ही महात्मा फुले सावित्रीबाई फुले बरोबर सुद्धा गद्दारी कराल, ही गोष्ट लक्षात ठेवा. इथे मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी आहेत. आदिवासी भावांनो आणि बहिणींनो, तुमच्या मुलांची स्कॉलरशिप खाऊन टाकली. 11,000 कोटी रुपये तुमचे यांनी उत्तर प्रदेश मध्ये वळवले आणि तुम्हाला ठेंगा दाखवला. आता तर दलित भावा बहिणींना सांगू इच्छिते, भावांनो आणि बहिणींनो, उपवर्गीकरण करून तुमच्यामध्ये जाती जातींमध्ये भेदभाव केला जातोय. तुमचं आरक्षण काढून घेण्याचं षडयंत्र केलं जात आहे. ओबीसी भावांनी एक लक्षात ठेवायचं, मराठा आणि ओबीसी महाराष्ट्रामध्ये कधीच वाद नव्हता. मराठा आणि ओबीसी हातात हात घालून फिरत होता. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, यांची या पेशवाईनं मराठा आणि बहुजनांमध्ये ओबीसीमध्ये भेद केलेला आहे. आणि म्हणून तंट्या भिलाची औलाद, बिरसा मुंडाची औलाद आदिवासी भावा बहिणींना सांगते की जर तुम्ही संविधान प्रेमी असाल, लोकशाही प्रेमी असाल तर या किशोर आप्पाला इथेच गाडाल आणि मग तुम्ही खऱ्या अर्थानं आदिवासी म्हणून उभे राहाल. तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वसा घेतणारे दलित बहुजन आदिवासी असाल तर मी सांगते माझ्या दलित भावांना, नुसतं जय भीम म्हणून चालणार नाही, तर जय भीमचा नारा देताना संविधान बुडवणारे आणि NCERTच्या पुस्तकातनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धड्या काढणाऱ्या त्या नरेंद्र मोदीला, देवेंद्र फडणवीसला आणि मिंदे सरकारला जागा आपल्याला दाखवावी लागेल, ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा. आणि म्हणून भावांनो आणि बहिणींनो, शेवटी एकच सांगते, हे संतांचा महाराष्ट्र आहे, स्वाभिमानी महाराष्ट्र आहे, हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. गद्दारांना या महाराष्ट्रामध्ये कुठेही जागा नाही. आणि म्हणून शेतकरी, कष्टकरी, दिलीप ओंकार पाटलाला आता मराठा दिसतायत. अरे तेव्हा कुठं गेला होता तू, जेव्हा आंदोलन चालले होते, उपोषण चालले होते, एक दिवस गेला का? ही तुमची बाई, हे तुमचे भाऊ, हे गेले जेलमध्ये. मला तर 4 वेळा पकडून नेलं. माझा सवाल आहे दिलीप पाटलाला की असा भेद करू नको. अरे बाईची जात ही लढणारी रणरागिणीची जात असते, तिला तू एका जातीमध्ये अडकवू नको. आम्ही सर्व मराठा, ओबीसी, दलित, आदिवासी, साळी, माळी, कोळी सगळे आम्ही एकत्र झालेलो आहोत, कारण आम्हाला महाराष्ट्र धर्म जागवायचा आहे. भावांनो,
2 लाख नोकऱ्या हे खाऊन गेले. आपले 9 उद्योग गुजरातला पाठवले. हे सगळं लक्षामध्ये ठेवा. हे शिंदे मिंदेचं सरकार, पवार आणि फडणवीसचं सरकार हे गुजरातचा वसा वाहणारं सरकार आहे. त्यांना वेळीच थांबवा आणि महाराष्ट्र धर्म जागवा. आपलं एक घोषणा आहे, आपलं गाणं आहे, गरजा महाराष्ट्र माझा, दिल्लीचंही तख्त सांभाळतो महाराष्ट्र माझा. आपल्याला आता म्हणावं लागेल की दिल्लीचंही तख्त हलवतो महाराष्ट्र माझा. हे आपल्याला सगळ्यांना म्हणावं लागेल. आणि म्हणून किती येऊ दे, आता नरेंद्र मोदी म्हणे 10 दिवस सभा करणार आहे. यालाच पाहिजे नरेंद्र मोदी. जिथं जिथं नरेंद्र मोदी लोकसभेला गेले तिथं तिथं भाजप शिंदे सेना आणि पवारांची बेडा गर्ज झाला. ही गोष्ट आपण लक्षामध्ये ठेवा. आणि म्हणून भावांनो आणि बहिणींनो, 25 JCB घेऊन फुलं उधळणारा किशोर पाटील, तू पैसा कुठून आणला? साधा हवालदार होता. 10 वर्षात तुझा काय उद्योग आहे याचा हिशोब दे. आमचे रस्ते चांगले नाहीत, आम्हाला शुद्ध पाणी नाही, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव नाही, इथल्या बाईला संरक्षण नाही. आणि मग असं असताना आमच्या पोरांच्या हाताला काम नाही. असं असताना जर तुम्ही परत मत मागत असाल तर तुम्हाला तुमची लायकी दाखवल्याशिवाय इथला हा मावळा राहणार नाही आणि या माझ्या रणरागिनी बहिणी राहणार नाहीत. उठा. आजपासून 20 तारखेपर्यंत मी वैशाली ताई म्हणून आपल्या गावामध्ये, मोहल्ल्यामध्ये, रस्त्यामध्ये जा. अल्पसंख्याक भावा बहिणींना वेगळं सांगायची गरज नाही. लोकसभेमध्ये म्हणे की जर सत्तेवर आले तर तुमचं म्हणे म्हैस घेऊन जातील. अरे तुम्ही हिंदूंना काय समजतात? आमची म्हैस घेऊन जाऊ देऊ आम्ही. अरे आमचा इतिहास आहे महाराष्ट्राच्या मराठ्यांचा. मराठा म्हणजे जातीनं नव्हे, तर जो महाराष्ट्रामध्ये राहतो त्या मराठ्यांचा इतिहास आहे. पानिपतला गेले आणि अजून परत आले नाहीत, तिथंच जमिनीवरती उभे राहिलेले आहेत. हा मराठ्यांचा, मर्द मराठ्यांचा इतिहास आहे. ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा. आणि म्हणून या सर्व प्रश्नांना जाण देत, संतांची शपथ घेत, तुकाराम महाराजाची, गाडगे महाराजाची, तुकडोबाची शपथ घेत, सावतामाळीची शपथ घेत, तंट्या भील बिरसा मुंडाची शपथ घेत, फुले शाहू आंबेडकरांची शपथ घेत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये क्रांती करू, वैशाली ताईला निवडून आणू आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधींचे हात मजबूत करू आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची लेख मुंबईला पाठवू. एवढीच विनंती करते. थांबते. नमस्कार.